चला तर आपल्याला छानपैकी अशी चिकन बिर्याणी बनवून घ्यायची आहे. तर आपण तेल टाकून घेऊ. तेल जरा जास्त झाले, थोडंसं काढूता. भरपूर तेल झाले. तर इकडं असं चिकन आहे आणि मी तांदूळ शिजवून घेतलेले आहेत का. शिजवून घेतलेले तांदूळ आहेत. तर आपण तेल टाकलेलं आहे. असं मस्तपैकी जाळ पण लागलेला आहे का. आपण घेऊ कांदा टाकून. कांदा मळ्यातलाच आहे बघा. आणि कट करायला पण काही नव्हतं चाकू वगैरे, तर मी हातानेच असा बारीक बारीक केलेला आहे. तर छान असा कांदा परतल्यानंतर आपण टाकून घेणार आहोत चिकन. आणि इकडं कलर आहेत, कलर काही टाकून घेणार आहोत. तर कांदा असा थोडा लालसर झालेला आहे. तर मी त्यामध्ये टाकून घेणार आहे चिकन. तर या चिकनला ना 2-3 तास झाले मॅरिनेट करून ठेवलेलं होतं. तर याला दही लावलेला आहे. दही, लिंबू, कांदा टाकलेला आहे, अद्रक, कोथिंबीर छानपैकी असं टाकून पूर्ण बिर्याणी मसाला, तेजपत्ता सर्व टाकलेले आहेत. खडे मसाले पण टाकलेत आणि बिर्याणी मसाला पण लावून घेतलेला होता चिकनला. तर 3 तास झालं ह्याला. तर असं खूप छान असं भिजलेलं आहे मटण, म्हणजे छान झालं असं मऊसूत झालेलं आहे. आपण मसाले लावून ठेवले ना तर चिकन लवकर मऊ होतं आणि छानपैकी असं शिजलं पण जातं. दही लावलेला आहे याला, दही लिंबू टाकलेला आहे. पूर्ण मसाले लावून मी 3 तास ठेवलेलं होतं. तर छानपैकी आता असं शिजत आहे. तर ह्यावरती ना मी आता काय करणार आहे, तांदूळ टाकणार आहे. जे उकडून तांदूळ घेतलेत ना ते उकडून घेतलेले तांदूळ टाकून घ्यायचे. बिर्याणीचा घमघमा वास यायला मस्तपैकी असा. तोपर्यंत मी काय करणार आहे, पाणी घेऊन ना कलर ही करणार आहे. पाणी घ्यायचं आणि कलर मिक्स करायचा आहे आपल्याला. नंतर हाय ते पण तेल मी टाकून घेतलं त्याच्यावरती.
छान असं मटण आपलं चिकन फ्राय झालेलं आहे आता ह्याच्यातच. तर मी काय करणार आहे आता, हे जे आपले कलर आहेत ना ते कलर टाकून घेणार आहे. थोडा जास्तच झाला यामध्ये कलर. थोडं शिजल्यासारखं झालेलं आहे तर टाकून देणार आहे. उकडून घेतलेले तांदूळ टाकणार आहे मी. असे उकडून घेतलेले तांदूळ टाकले तर नंतर वरून आपल्याला ना कलर टाकायचे आहेत. पातेल्याला राहिलेलं घेतलं काढून आपण. नंतर कलर टाकून घेऊता. आणखी दुसरा कलर घेऊ. तर छान कलर टाकल्यानंतर ना खूप छान बिर्याणी दिसते. जास्तीचे कलर होऊ नये. हा जिलबी कलर दिसतोय. भारताचे तिरंगे झेंड्यासारखे रंग व्हायले तर थोडा जास्त पडला, काढू बाजूला. यामध्ये खूप रंग झाले आता. तर तिरंगा झेंडा भारताचा आपल्या मस्तपैकी असा झालेला आहे आणि खूप छान अशी बिर्याणी. तर आपल्याला आता ह्याच्यावर ठेवायला काही नाही, पण आपण हंड्यानं झाकून घेणार आहोत. हंडा ठेवणार आहोत यावरती आणि छान अशी उभेवर राहू द्यायची. मस्तपैकी हंडा ठेवून घेऊ. का बघा बिर्याणी. कसा वाटला व्हिडिओ आपला? आवडला का? आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करा. सबस्क्राईब करा. छानपैकी असेच व्हिडिओ बघत राहा, मस्तपैकी शेतातले. आणि इकडं जे आहे ना हिरवंगार असं शेत आहे पूर्णपणे.
काल ह्या आमराईमध्ये ना पिंकलर चालू होतं, पण आज बंद झालंय पिंकलर. आज पाणी दिलंय ना ह्याला. हात बघा, हो आंबराई आहे. तर खूप आंबे लागते तर इथं. तर सुंदर असा आपला व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर लाईक करा. आणि इकडं आहे सोयाबीन ठेवलेलं आणि त्याच्या पलीकडनंच आहे हरभरा ठेवलेला आहे. आपला व्हिडिओ आवडला असेल तर एक कमेंट मस्तपैकी छान कमेंट करून पाठवा. धन्यवाद. बाय बाय. टेक केअर.